जर सम्यक वाचा जर आपण विकसित केली तर आपल्या जीवनामध्ये धम्म विकसित होण्याची प्रक्रिया तयार होते. आणि धम्म विकसित होण्यासाठी वाचा, बुद्ध एका धम्मपदामध्ये असं म्हणतात, कायेन सब्बरू साधू साधू वाचान सब्बरो मनसा सब्बरू साधू साधू सब्बत सब्बरो. कायेने केलेला संयम म्हणजे प्राणिहिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, मादक पदार्थांचं सेवन करणार नाही, याला म्हणतात कायेचा संयम. कायेन सब्बरू साधू साधू वाचान सब्बरो. आणि वाचेने केलेला जो संयम आहे की ज्याच्यामध्ये खोटं बोलणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, दुसऱ्याविषयी कटू भाषण याचा अर्थ शिवीगाळी करणार नाही आणि कुणाची निंदा करणार नाही, अशा पद्धतीचं केलेलं जे काही भाषण आहे, वाणी आहे, वाचेन सब्बरू साधू म्हणजे कायेन सब्बरू साधू साधू वाचान सब्बरो मनसा सब्बरू साधू साधू सब्बत सब्बरो. याही पलीकडे मनाने केलेला जो संयम आहे त्यातून सर्वस्व आपल्याला प्राप्त करता येतं. आणि म्हणून मनाचा संयम जो निर्माण होतो तो निर्माण करण्यासाठी ध्यान ही सर्वात मोठी प्रक्रिया आहे. आणि ध्यान हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस माणसाचं जीवन जे आहे त्या ध्यानाच्या माध्यमातून त्याची जी काही वास्तविकता जी आहे ती वास्तविकता त्याला लक्षात येईल. बघा, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे, या सर्व इंद्रियांवरती असणारी प्रत्येक जी स्किन जी आहे, प्रत्येक जी त्वचा आहे, त्या त्वचेमध्ये प्रत्येक गोष्टीचा एक गुणधर्म आहे. आपण डोळ्याच्या त्वचेने पाहू शकतो, आपण कानाच्या त्वचेने पाहू शकत नाही, कानाच्या त्वचेने फक्त आपण ऐकू शकतो. कानामध्ये असणारी जी बारीक त्वचा जी आहे त्याच्यातून आपल्याला ऐकायला, आपण कानाच्या त्वचेने पाहू शकत नाही.